झालं झालं, जेवण गिवण झालं. कशी आहे वहिनीची तब्येत, राणी वहिनीची तब्येत बरी आहे का आता? कामं गिमं करते का? हे कायची करते व कामानं धामा, झोपून आहे. तो म्हणे मला शिरा बनवून दे, शिरा बनवून दे. बनव म्हणलं तूच. तिच्यावाले अगावचा हामाल्या कोण करत बसत? जे आहे ते घरात ते नाही खात आणि म्हणते मला हे बनवून दे, मला ते बनवून दे. ती नाही अगाव लावलं, नवऱ्याजवळ सांगत जाते आणि ते पोट्ट माझ्याजवळ येऊन म्हणत जाते तिची तब्येत बरोबर नाही आई, दे ना तिला हे बनवून. तिची तब्येत अहो चांगली खाते. मग संध्या खात नाही तर काय, ताट वापस नाही आणत, तो चांगलं खाते. ताट खाली करून घेऊन येते. कायची तब्येत आता झाली असं ना बरी, 5-6 दिवसही झाले लागेच. तूच तर म्हणत होती तब्येत खराब आहे म्हणून, दादानं सलाईन गिलाईन लावायला नेलं म्हणे ना. मग चांगली कशी काय असं ना? नाही तवा होती बिमार, अंगिंग गरम होतं म्हणते, तिचं तब्येत खराब होती तवा. मला खोटंच वाटलं, पण होती वाटते तब्येत. पण आता 5-6 दिवस झाले ना वा, होतं म्हणे पोट्ट सगळ्या. आता अंग थंड आहे म्हणे इचवालं म्हणे, काहीच ताप गिप नाही आहे म्हणे. पण ते तिले उठता नाही येत ना, बसता नाही येत म्हणे. आता काय माहीत बाई खरं आहे का खोटं आहे. खाता बरोबर येते लागेच. नाही झाली असं नाही, वहिनीची तब्येत चांगली झाली असन. जानून बुजून की करत असं, नाही तर मग ठेवायला तसं या. आता जानू नाही करून राहिली असं तर काय म्हणू आता मी, काय करू मग? त्या बापही मलाच बोलते, तो सागऱ्याही मलाच म्हणते माय बायकोचा हेच करतं म्हणते तू राग. तिची तब्येत खराब नसून आता ते म्हणते, मला म्हणते चालता येत नाही, फिरता येत नाही. खाता बरोबर येते, मग शक्ती नाही करत तिच्या अंगात, पोलीशी शक्ती नाही म्हणते. मारता आणते वय ॲपल आणत तिच्यासाठी, अंगूर आणत, ते पपई आणत. नेऊन देते चिरू चिरू धुई धाय करून. ते ॲपल चिरते, धुते, अंगूर धुते आणि देते तिच्या रूममध्ये नेऊन. आणि खाते बी चांगली. आणि काहून तिला हे नाही व ताकद घेतच नाही बाई. नाटकं करून राहिली मग वहिनी, तुला सांगतो मी, नाटकं करून राहिली ती आता. एवढे दिवस थोडी ताप राहत असते. गोळ्या घेतल्याबरोबर लगेच ताप कमी होते ना. शीनही आला आणि ताकदही नसली तर 2 दिवस जास्तीत जास्त जाणून बुजून करून राहिली. मग थांब थांब, तिची काढतो ना अजून आजच्या दिवस पाहतो मी आणि मग सांगतो तिला कसं राहते तर नाटकं करणं. थांब. कशी आहे हो बाई, हो बरी आहे का तू? सासू गिसू ती ननद गिनत बरी आहे? हो आई बरी आहे ना, बरी आहे. संध्याकाळी जायचं आहे फिरायला, केवलजी आले म्हणजे मग तिकडून त्याच्या मित्राच्या घरी जेवण गिवण आहे तर बोलावलं. आमच्या दोघाले जेवण सांगितलं तर चाल म्हणे. तर आता संध्याकाळी आल्यावर तयारी करा लागन. झालं हो बाई, तू एवढ्या आवाजावरून मला असं वाटत नाही अशी खुश असल्यासारखी. काही झालं का घरी? नाही बाई तसं गिसं काही नाही, काही नाही झालं, काही नाही झालं. काय सांगू आता मी आईले बी. बरं ठीक आहे, ठेवतो मी फोन. त्या राणीच्या रूममध्ये जाऊन पाहतो ना काय करून राहिली काय नाही, तर पाहू तर दे मला तिचे नाटकं. आई आज स्वयंपाक काय बनवू? संध्याकाळसाठी स्वयंपाक बनवा लागन ना आता. तुम्ही बाहेर चालले वाटते ना, जेवण सांगितलं म्हणता तुम्हाला. केवळ असतं म्हणे तुला जायच्या वेळेस तयारी करून राहायचं म्हणे संध्याकाळी. आणि मग स्वयंपाक गिंपाक. हो ना, नाही जायचं आहे ना, मला फोन आला होता त्याचावाला. जाणार आहे आम्ही, पण मग घरच्यासाठी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवतो म्हटलं ना लवकर लवकर. आणि मग मी तयारी करतो. राहू द्या वहिनी, राहू द्या. स्वयंपाकाचं नका टेन्शन घेऊ तुम्हाला. स्वयंपाक करत बसला ना तर लय उशीर होईल बरं. आणि मग तो केवळ दादा येईन तर रागवण ना तुम्हाला. आणि आम्ही काही 3 जण आहे. भात खिचडी मिचडी काहीतरी मांडून देईन मी, थोडीशी कढी बनवी मस्त, खिचडी मांडून देईन. काय आहे त्याच्यात एवढं? काही खिचडी कशाला बनवता? बाबाला जास्त खिचडी चालत नाही, त्याची तब्येत बरोबर नाही राहत तर थंडा भात खाता येत नाही, त्याचे वात आहे त्याले. तर मी भडकन पुड्या टाकतो 2-4 आणि भाजी बनवून देतो कायची पण. सांगा तुम्ही पटपट. भाजीचाच रोवणार आहे त्याची वहिनी. संध्याकाळी काय बनवा भाजीचाच रोवणार आहे ते. काय बनवू गड्या? हो आई कायची भाजी बनवा, तिघासाठी आपण तिघच खाव. बाबा बरोबर आहे वहिनीचा, बाबाला खिचडी थोडीशी हे एखादी वेळेसही नाही खाणार का बाबा? खाते घेते व, खात नाही तर काय. एखादी वेळेस दिली तर काय फरक पडते, पण राहू दे ना. भाजी कर, ते खिचडी खाणं नाही होत बाई. काजल भाजी कर एखादी. पाय बरं भाजी कायची आहे तर फ्रीजमध्ये जाऊन. फ्रीजमध्ये शेवंग्याच्या शेंगा आहे आणि पत्ताकोबी आहे, वालाच्या शेंगा आहे, भेंडी आहे, सगळंच आहे. गवारीच्या शेंगा नाही फक्त. वालाच्या शेंगा बनवायला लाव का वहिनीले? वालाच्या शेंगा बाबाय खाते अंगवणीनं. वालाच्या शेंगा आणि थोडंसं वरण. काय माहिती जणांसाठी वरण गिरण मांडत बसतो संध्याकाळच्या वेळेस. वाला शेंगाच बनवणं होते ना तिघाले, 1-1 दीड पोळी बी. एवढं कोणतं जेवण लागते रात्री? असं करा मग वहिनी, वाला शेंगा द्या इकडं, मी तोडतो वालाच्या शेंगा आणि तुम्ही तयारी पोळ्या टाकून घ्या. वाला शेंगा तोडून झाल्यावर मग लगेच भाजी बनवता. देऊ का आणून मग शेंगा तुम्हाला? तसं करा मग, तोडून घ्या, मी तयारी कणिक गिनिक भिजून घेतो आणि पोळ्या टाकून घेतो आणि वाला शेंगा कानी फोडणी देऊन देतो. मग तुम्ही पात्रा, मग मी तयारी करत राहील नाही का? हो आण आम्ही 2 जणी तोडतो. आण बरं शेंगा त्यावाल्या. आणि भाजीपाला कोणता आहे म्हणलं तू? त्या शेवंग्याच्या शेंगाही बी आणतो, उद्या सकाळी रश्याच्या बनवून घेऊ. आण बरं त्यावाल्या. बरं घेऊन येतो मी. वहिनी तुम्ही जेवण करायला चालले तर काय घालान? साडी घालीन ना मी. चांगल्या साड्या आहे माझ्याजवळ, घालीन त्याच्यातली एखादी साडी. काय ड्रेस घाल ना मस्त.
ड्रेस घाला. त्याच्या मित्राच्या घरीच तर चालले ना जेवण करायले. घाला ड्रेस, काही नाही होत. घालू दे तिच्या मतानं. काजल तिले साडी घालूशी वाटत असं साडी घालू बाई. नाही तर ड्रेस घाल. त्या मतानं तुला जे आवडते ते घाल. आमच्या घरी काही मनाई नाही, ड्रेसले मनाई नाही, साडीले मनाई नाही. ड्रेस घालू का मग? हो, माझी इच्छा आहे ड्रेस घालायची. मलाही असं वाटतं ड्रेस घालावं बा म्हणून. घालू का मग हा ड्रेस? घाला घाला, मस्त ड्रेस घाला. तुम्ही चांगला दिसते ड्रेस घाला. बरं ठीक आहे, घालतो ना. आता तुम्ही म्हणता म्हणून घालतो. झाडू कुठं गेला बाई? झाडूही नाही दिसत ना, काही नाही. काय माहित का हे पोटी कुठंच टाकते ना कुठंच नाही तर काय माहित. ताई, आशा ताई, अय आशा ताई, हे काय रे आली आता इथं? घेणं ना देणं डायरेक्ट घरात मायावाल्या. काय झालं? काय म्हणून राहिली तू आता? काही नाही, मी म्हणलं आता तुम्ही भांडे घासले ना बाहेर, मग तिथून ठेक आणि धुईधाय करून घ्यायचं नाही का? बुडी बोलते ना आपली. मग मी माझे भांडे घासतो तर धुईधाय करून ठेवतो आणि तुम्ही भांडे घासता तर तसंच ठेवता आणि मग बुडी बोलते, शिवा देते मग बुडी आपली वाली. अहो करतो ना, भांडे आणून ठेवले घरात घासलेले, देतो ना, धुतो ना. काही मला समजत नाही? तूच लई एक सफाईची आहे ना, मी काही सफाईची नाही आहे. तसं नाही म्हणलं नाही जी मी. धुवून घ्या बा, अजून पडण गिडण कोणी तिथून घसरून, म्हणून म्हणलं. सोनीचा बापाला वाटते देन बाई शिवा घेवा मध्ये. काही तिथून थोडंसं धुवून घ्यायचा म्हणजे बुडी तुम्हाला शिवा नाही द्या आणि मला शिवा नाही द्या. नाही तर मग तिचा पालारा चालू होते बुडीचा, तर मग दोघीले घोयते बरं, ती शिवा देते. मग त्याच्यापेक्षा धुवून घ्या, काय शिवा खाता. हो धुतो ना, थांब ना, धीर तर धर. तिच्यापेक्षा जास्त घाई तर मला तुले दिसून राहिली बुडीपेक्षा. बापा सारखं म्हटलं तर इले उलट लागते माझ्या जाऊले. भाजी कुठं आहे? अरे भाजी कुठं आहे? भाजी वाढणं माझ्या भाजी वाढणं आशे डोळ्याचा माणूस. सारा टाटा तसाही पडलेलं, वाढून दिलं तर भाजी नाही दिसून राहिला. एवढा पेतेस कायलेत काय माहित का? प्यारे मा टोलटोलट होऊन येते तिकडं. काही कामाचं का ते पेनं? एखादा होते याचा ऍक्सिडेंट, मरते राहते मरून. गाडी चालवते नुसतं पाणी पिऊ नुसतं पेत राहते आणि गाडी चालवते. कामावून आला का? काय फायदा आहे का या माणसाचा? एवढा कायलेच पेते, कायले नाही का त्याला भाजी नाही दिसून राहिली टाटा. भाजी आण म्हणलं आशे उभी आहे का माझ्या श्यामावर लेकाची. भाजी घेऊन ये माझ्यासाठी जा. भाजी आण ना, भाजी मी जेव काय ना, भाजी घेऊन ये ना. चुपचाप राह ना जी बाबा. भाजी आण करून राहिले आईले. भाजी तुमच्या ताटातच आहे, केवढी मोठी भाजी दिली आहे ना. तुम्ही पाहत नाही काय नाही? मी अभ्यास करून राहिली तर दिसत नाही का तुम्हाला? चुपचाप बसा ना, चुपचाप जेवा ना. दहावीचे पेपर चालू आहे आणि तुमची आपली बिलफालतू बडबड चालू राहते. उद्या पेपर आहे ना. अरे बेटा नारद नाही हो रे सोनू, नारद नाही हो. तू अभ्यास करायचा आहे का? कर तुला अभ्यास करायचा आहे का? कर मग कर अभ्यास कर ना, चांगला अभ्यास कर आणि पास होऊन दाखव जा. अभ्यास कायचा पेपर आहे हो बाई हो तुला आला आणि कसे गेले हो बाई पेपर हो बाई हो सोनू. अभ्यास कर म्हणता तुम्ही, अभ्यास नाही करते तर आईसोबत नुसते भांडत राहता. ताटात तुमच्या भाजी आहे तरी किती वेळचे बोंबलू राहिले तुम्ही. अभ्यास नाही करू का मग मी? आईच्या पण मा बेटा कसं साहेबाची दिसलीच नाही रे बा सोनू. ताटात भाजी आहे मला काही दिसलीच नाही भाजी. आता दिसली ना तुम्हाला भाजी? मग जेवण करा. मी चालली बा अंगण गिंगण झाडतो, ठेवायला थोडस तिथून धुईधाय करतो. अशी पाणी आणून दे बरं, जाय बरं. आईला आवाज दे इकडं. आईसोबत बोलायचे आहे मला. तर लाईन आलीच नुसतं वावर व्हायचे ते मला देत नाही वावर. मी यावर्षी वावर व्हायचो तिला बोला बरं. बोला तिला आईली इकडं बोला. सुनीत बोल जा, सुनीत. काय बोलायचं आहे ना, सुनीत बोल जा. सुनीत बोल जा. मी अंगण झाडतो मग बोलता. तुमच्या माझ्यासोबत पहिली उतर द्या तुमची आणि मग बोला काय बोलायचं तर. शाबूंचं तुला काय पिऊन दिसतो का हो मी? अशी पिऊन आहे का हो मी? कोण म्हणते मी प्यालो आहे म्हणून? अक्कल आहे का नाही हो तुला? अशी मी पिऊन आहे का हो? पिऊन नाही आहे मी. नाही तुम्ही काय पेले आहे ते? कोण म्हणते तुम्हाला पेले आहे म्हणून? मी पेली आहो, मी प्याले. आई जाय बघ अंगण झाड. बाबा जेवते चुपचाप. मस्त दिसून राहिला वहिनी ड्रेस तुम्हाला, खूपच छान दिसून राहिला. आणि केवळ दादा कुठे गेला? मला येताना दिसला ना तो. ते हात पाय धुवायला गेले ना अंदर, ते बी तयारी करते. त्याला माहीतच नाही मी ड्रेस घातला तर. बरं मी का नाही भाजी पाहतो. भाजी मांडली ना तुम्ही, मला पाहा लागन ना ते. हो ठीक आहे ना पापा. आली का तुझी तयारी? हे काय घातलं तुला? हे ड्रेस कायले घातला? साडी घाल म्हणलं होतं ना तुले. ड्रेस कोण सांगितलं तुले? मी मला तुला पहिले सांगितलं होतं ना मला ड्रेस बिलकुल आवडत नाही म्हणून. ड्रेस घाल म्हणलं होतं काय मी ना? म्हणलं होतं का तुला तयारी कर म्हटलं, चांगली साडी घाल म्हटलं. हे ड्रेस कोण घातला तुला? आता कपडे बी तुम्ही मला माय मतान नाही घालून देऊन राहिले कारण काय झालं या ड्रेसले? चांगला तर दिसून राहिला. लग्नाचे पहिलेचे ड्रेस होय मायवाली. हे काय झालं घातला तर? ड्रेसली का तुम्ही मनाई करता का आता? तुले म्हणलं होतं ना मला लग्नानंतर तू हे ड्रेस घालणं मला बिलकुल आवडणार नाही म्हणून. साड्यात घालत जा म्हणून म्हणलं होतं का नाही? म्हणलं होतं का नाही? हे ड्रेस म्हणतातच तू ना आणला, हे काढून टाक. ड्रेस काढून टाक, साडी घाल चांगली. म्हणजे मी काहून साडी घालू? मला ड्रेस आवडला, मी ड्रेस घातला. मग काय झालं याच्यात? ड्रेस घालत नसते का लग्न झाल्यावर? असं काही असते का? तुम्हाला जर म्हटलं का पॅन्ट शर्ट नका घालून तुम्ही धोती पायजामा घाला तर तुम्हाला घालणार आहे का माझ्या मतानं?
ठीक आहे मी साडी घालते, तुम्ही म्हणता ना साडी घालतो मी साडी. तुम्ही पैजामा आणि बंगाली घाला, चालेल ना? माय मतान घाला तुम्ही कपडे, मी तुमच्या मतान घाली ना, तुम्ही माय मतान घाला. मला काही अगाऊ शिकू नको तू, शिकवाले हा. संध्या तू कधी ऐकत जा माया म्हातारा. म्हणजे सगळे बंधन लग्न झाल्यावर पोरावर काहीच नाही. तुम्ही म्हणाल का बस तर मी बसीन, तुम्ही म्हटलं का उठ तर उठीन, आणि तुम्ही म्हटलं हे घाल तर हे घालीन ते घालीन. मी ऐकणार नाही आणि मी काही करणार नाही. मी ड्रेस घालीन तर येतो आणि नाही तर मग मी येणार नाही. साडी घालत नाही मग मी, आणि काहीच नाही घालत, येतही नाही मी जेवण करायला. ड्रेस काढ पहिले, ड्रेस काढून ठेव, साडी घाल. नाही याचं तू जेवण करायला नको येऊ, मी नाही जा. नेहमी हे नको करून ते नको करू. हा लय ऐकून राहिली तुमचं वाला, मी ऐकणार नाही. मी लक्षात ठेवा केवलजी, मला बिलकुल पटणार नाहीये तुमचं वाला. लय सहन करू राहिली मी, चालली जाईन बरं माझ्या आईच्या घरी. लक्षात ठेवा तुम्ही. बाई हे गाव आहे, हे गावात का नाही कोणत्या सुना ड्रेस घालत नाही. तुने म्हणून राहिलो का ड्रेस घालू नको. मला प्रॉब्लेम नाही आहे गावाई असून, तुमच्या आईलाही प्रॉब्लेम नाही, बाबालाही प्रॉब्लेम नाही. तुमच्या बहिणीने स्वतः मला ड्रेस घालायला लावला आणि तुम्ही म्हणता ड्रेस नका घालू मला. काहून तुम्ही असे बंधन टाकून राहिले? मला पटून नाही राहिलं तुम्ही, तुमचं हे बिलकुल पटून नाही राहिलं मला केवलजी. त्याला कॅन्सल करतो मी. हा जाऊ नये बिलकुल, घरात स्वयंपाक बनव, घरीच जेवतो. लग्न करून आली तेव्हापासूनच मला या घरात चूक नाही. लग्न झाल्यावर पहिल्या वेळेस कुठंतरी नेऊन राहिले होते बाहेर, त्याच्यातही असं तमाशा केला. हर वेळेस काही यायच्या मतानाच ऐकणार आहे का मी? जो तो ऐकतो म्हणून तो माझ्या डोक्यावर बसून राहिले. केवलजी मी नाही ऐकणार आता, मी घरी चालली जाईल लागेच, पण मी नाही ऐकणार. मी नाही सहन करत आता हे.